हेलो स्टूडेंट, आज हम पढ़ने वाले हैं 10th स्टैंडर्ड का सेकेंड लेसन संतवाणी अकिला मिदास तुझा का क्वेश्चन आंसर स्वाध्याय के आंसर करने वाले हैं। ओके, हम लोग ने संतवाणी पहले ही पढ़ लिया था। आज हम क्वेश्चन आंसर करने वाले हैं। कृती, पहली कृती है पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा। माता धावून जाते, माता कधी धावून जाते? आगीत बाळ सापडल्यावर। आ, धरणी पक्षिणी झेपावते, पिल्लू जमिनीवर पडताच। ई, गाय हंबरत धावते, भुकेला वासरू पाहिल्यावर। ई, हरणी चिंतित होते, जंगलात वळणावा लागल्यावर। ओके, दुसरी आकृती पूर्ण करा। कवितेतील माता आणि हरणीचे वर्णन करणारे शब्द। माता कनवाळू, हरणी चिंतित। तिसरा कोणते लिहा। परमेश्वराचे दास संत नामदेव, मेघाला विणणी करणारा चातक। आता इधर काव्य सौंदर्य है, यहाँ पे काव्य सौंदर्य और आ का दोनों प्रश्नों के उत्तर एक ही है, इसीलिए एक साथ में दिया गया है। पहला प्रश्न है, सर्वेची झेपावे पक्षिणी पिल्ली, पडतांची धरणी, भुकेला वत्सारावे, धेनू हुंबरते धावे। और आ का है, आई प्राणी पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेला वर्णन तुमच्या शब्दात करा। ओके, अभी इसके हम उत्तर देखने वाले। आईच्या प्रेमाला जगात दुसरी उपमा नाही, आईसारखी मयाळू आईचं असे म्हणतात। मग ती आई कोणतीही असो, प्राणी असो की पक्षी असो, तिचे बाळ लेकरू पिल्लू जर संकटात असेल तर ती त्याला सोडवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालते। प्रस्तुत अभंगातून आईच्या प्रेमाची माहिती सांगताना संत नामदेव सांगतात की आगीमध्ये जर एखाद्या बाळ सापडलं तर त्याची दयाळू आई अति व्याकुल होऊन त्याला वाचवते। प्राण्याच्या प्रेमाबद्दल सांगताना संत नामदेव सांगतात की एखाद्या गायीचे वासरू भुकेनं व्याकुल होऊन वरडत असले तर ती माता गाय त्याच्यासाठी धावून जाते। त्याचप्रमाणे जंगलात वळणावा लागल्यावर असेल आणि जर एखाद्या हरणीचे पाडत सापडल्यावर तर ती हरणी त्यास वाचवण्याचा चिंतातूर होते। त्याचप्रमाणे एखाद्या पक्षिणीचे पिल्लू घरट्यातून खाली जमिनीवर पडले तर ती पक्षिणी त्याला वाचवण्यासाठी लगेच झेप घेते। आता तिसरा पाहूया, ईच। संत नामदेवानी परमेश्वराकडे केलेली विनंती स्वतःने स्पष्ट करा। उत्तर बघूया आपण। प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवानी विविध उदाहरणातून परमेश्वराची कृपेची याचना केली आहे। मी सर्वेची तुझा अखिला दास आहे। आई आपल्या मुलांसाठी ज्याप्रमाणे धावून येते त्याप्रमाणे माझ्या प्रत्येक कार्यातून तू धावून यावेस अशी अपेक्षा संत नामदेव या अभंगात करत आहेत। संत नामदेव महाराज सांगतात, ज्याप्रमाणे अग्नी सापडलेल्या लहान बाळासाठी त्याची आई, घरट्यातून जमिनीवर पडलेल्या पिल्लांसाठी पक्षिणी, भुकेला वासरासाठी गाय, जंगलातील वळणांना सापडण्यासाठी पाणसासाठी हरणी धावून येते, त्याप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रत्येक कार्यास धावून यावे। संत नामदेव श्री विठ्ठलांस आपली माऊली आई मनामनात मानतात। पुढे संत नामदेव सांगतात, चातकपशी जसा पडणाऱ्या पावसाची व्याकुलतेने वाट पाहतो असतो, पावसाच्या ढगास तो पावसासाठी विनंतो, त्याप्रमाणे तेवढ्यात व्याकुलतेने आपल्या कार्यास धावून यावे म्हणून संत नामदेव परमेश्वराची विनंती करतात। आता ईच लास्टचा, पक्ष्यांच्या प्राण्यांच्या आपल्या पिल्लांशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा। घार उडते आकाशी चित्त तिचे पिल्ल्यापाशी असे म्हटले जाते। त्याचप्रमाणे कोणत्याही प्राण्याची, पशूची, पक्ष्यांची आई असो किंवा आपल्या मुलांसाठी अतिशय सतर्क व्याकुल असते। साधी रस्त्यावर राहणारी कुत्री घ्या, ती कुत्री आपल्या पिल्ल्यांचा कसा सांभाळ करते ते आपण अनेक वेळा पाहिले तर आहे। कंगारू आपल्या पिल्लांस संकटात वेळी आपल्या पोटात घेतो, माकडी आपल्या पिल्लांस पोटाशी धरून इकडून तिकडून उड्या मारते, कोंबडी आपल्या पिल्लांचा सांभाळ कशी करते ते आपल्या अनेक वेळा पाहतो।
कोणत्याही संकट येताच ती पिल्लांना आपण दोन्ही पंखाखाली घेते, तसेच ती आपल्या पिल्ल्यावर झेप घालणाऱ्याला चोच मारून दूर करण्याचा प्रयत्न करते. शेवटी सगळ्यांनी आई ही सारखीच असते, सगळ्यांची आई सारखीच असते. ती भारतातील असो, विदेशातील असो, पक्षी असो, पशु असो, आईचे प्रेम आपल्या मुलावर सारखेच असतं. ओके स्टूडेंट, यहाँ पे ये क्वेश्चन का आंसर ख़त्म होता है, ये स्वाध्याय ख़त्म होता है. आई होप आपको समझ में आया होगा और आप लोग लिख लीजिएगा. ओके और समझ में आया है तो प्लीज़ लाइक करो, शेयर करो और सब्सक्राइब करो. थैंक यू.